नमस्कार. ध्येय परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ज्या ध्येय परिवाराचं ब्रीदच एकच ध्येय विद्यार्थी विकास आहे. त्याच्या नावातच ध्येय आहे, प्रेरणेत ध्येय आहे, ब्रीद मध्ये ध्येय आहे. महाराष्ट्राचा विकास हाच दृष्टिकोन त्या परिवारामध्ये आहे. ज्या सिस्टीमला मोटो आहे एकच ध्येय विद्यार्थी विकास प्रत्यक्षात उतरण्यासाठी, महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या देशामध्ये प्रथम येण्यासाठी, यूपीसीच नव्हे तर देश पातळीवरच्या प्रत्येक परीक्षेमध्ये 50% यशाचा वाटा असण्यासाठी, ज्या प्रेरणेनं उघड्या डोळ्यानं दिवसा दहाडा क्षितिजाच्या पलीकडचं स्वप्न स्वयंप्रेरणेनं पाहणारी सिस्टीम आणि तो उद्देश सफल करण्यासाठी तिच्याकडे असणारं प्लॅनिंग, म्हणून तर महाराष्ट्राचं ध्येय लपलेली अकॅडमी म्हणजे ध्येय अकॅडमी म्हटलं जातं. ध्येय प्रकाशनाची आणि ध्येय अकॅडमीची उपक्रम महाराष्ट्राच्या शैक्षणिक दृष्ट्या स्वप्न पूर्ण करणारी, साकार करणारी आहेत. आणि तिच्या कर्तृत्वाची दखल घेऊन ध्येय फाउंडेशन त्यांच्या प्रत्येक कार्याला आर्थिकतेने, शैक्षणिकतेने, सामाजिकतेची बांधिलकी म्हणून तन मन धन सर्व खर्च करत आहे आणि तेवढाच वेळ देत आहे. आपला महाराष्ट्र एवढाच उंचीवर जाईल, सर्वांच्या स्वप्नाला एक वेगळा आकार देईल, हे मनासी उरासी स्वप्न साकार करण्यासाठी आणि त्याला साथ देण्यासाठी आपण ध्येय तरंग 0.3 या ध्येय अकॅडमीने, ध्येय पब्लिकेशनने महाराष्ट्रामध्ये जी लोकप्रिय, विद्यार्थीप्रिय, शिक्षणप्रिय एक आयाम विनर नावाची राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा घेतली. त्याचबरोबर विनर ऑफ द इयर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा घेतली. आणि या मुलांचा जो कर्तृत्ववान मुलं आहेत त्यांनी जो यश मिळवलेलं आहे, हिमालयासारखं यश मिळवलेलं आहे. स्वतःचं पंचक्रोशीतील असलेल्या शाळेचं, आई वडिलांचं, गुरुजनांचं, आमच्या महाराष्ट्राचं नाव वंचवलं असं यशाला गवसणी घातलेले आहे. आणि तो हा आनंद सोहळा, हा शिक्षण सोहळा साजरा करण्यासाठी आपण ध्येय तरंग 0.3 पुण्यामध्ये हडपसर या ठिकाणी मोठ्या नाट्यगृहामध्ये उत्साहामध्ये आपण आयोजित केलेला आहे. आणि मित्र परिवार हो, माय बाप हो, आपल्या महाराष्ट्राला अवघ्या सांगत आहे. आज जे ध्येय फाउंडेशननी हा कार्यक्रम या मुलांच्या उंचीला, यशाला अजून पाठबळ देण्यासाठी, ऊर्जा देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी, शाबासकी देण्यासाठी आपण काय केलेलं आहे, या सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तुम्हाला माहीतच आहे आज या परीक्षेला असणाऱ्या योजना, परीक्षेला असणाऱ्या फॅसिलिटी, परीक्षा घेण्याची पद्धत या ठिकाणी जी आहे ती खूप अफलातून आहे, शब्दात वर्णन करणं शक्य नाहीये. आज जी परीक्षा घेत आहोत त्या परीक्षेच्या नावात विनर आहे. हा विद्यार्थी भविष्याचा विनर बनणार आहे, IAS बनणार आहे, IPS बनणार आहे. आणि ही जी काही मूल्य आहेत, संस्कार आहेत, ती आम्ही वयातल्या 6 वर्षाच्याच मुलावर बिंबवत आहोत. येणारा कलेक्टर मी आहे इतका आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण होत आहे. अशा योद्ध्यांचा, अशा या कर्तबगार विद्यार्थ्यांचा कार्यक्रम या ठिकाणी बक्षीस सोहळा हा राज्यावर होत आहे. हळूहळू टप्प्यानं तो जिल्ह्यावर होणार आहे, केंद्रावर होणार आहे. पण राज्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला आवर्जून सांगू शकतो, कार्यक्रम हा इथपर्यंत घेताना, परीक्षा घेताना, तो निकाल लावताना त्याच्या असणाऱ्या फॅसिलिटी बघा. आज मुलांना जे आहे ते पूर्ण व्यावसायिकतेच्या पलीकडचं आहे. या जगाच्या पाठीवर, या विश्वाच्या पाठीवर एवढ्या योजना, एवढे बक्षीस, एवढा पारदर्शकपणा, एवढी दूरदृष्टी, एवढं मोठं ब्रीद, एवढं सिस्टीमचं कार्य हे फक्त ध्येय अकॅडमीमध्ये, ध्येय पब्लिकेशनमध्ये आणि ध्येय फाउंडेशनमध्येच पाहायला भेटतं. आनंदाची बाब, एवढा निकाल 1 टाइम 1 स्ट्रोक मध्ये केंद्राचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, विभागाचा आणि राज्याचा बी 1 स्ट्रोक मध्ये महाराष्ट्राला लाईव्ह दाखवला. त्याचं खरं तर श्रेय आमचं, हे आमच्या विद्यार्थ्यांचं कार्य, आमच्या पालकांचं कर्तृत्व, शिक्षकांची प्रेरणा, संस्था चालक, मुख्याध्यापक, काम करणारा सदस्य आणि ध्येय परिवाराची टीम
याकडे श्रेय जात आहे. तुम्ही पाहाल हा कार्यक्रम बी आपलातून असणार आहे. एवढी मोठी बक्षिस, आई वडिलांचा, गुरुजनांचा, पालकांचा सन्मान एवढ्या ताकदीनं कुठं होत नाही, तो या बक्षीस वितरण समारंभातून होतो. हा सन्मान एवढा सोहळा एवढा भेटतो ते या ध्येय अकॅडमी मध्ये भेटतो. म्हणून येणारं कार्य, येणारा उज्ज्वल भविष्य महाराष्ट्राचं, देशाचं या असणाऱ्या प्लॅटफॉर्म मधून उभा राहणार आहे, घडणार आहे. आणि येणारा बालक हा प्रतिभावंत, प्रभावशाली असा बनणार आहे, फायटर बनणार आहे. आणि ह्या विद्यार्थ्यांच्या कार्याला, कर्तृत्वाला, आमच्या मेहनतीला, जिद्दीला, चिकाटीला सलाम करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलाय. मी सर्वांचं या कार्यक्रमामध्ये लाईव्ह असेल, ऑफलाईन असेल, सर्वांना लाईव्ह पद्धतीनं इन्व्हाइट करत आहे. आणि जे खरोखर विद्यार्थी त्यात बक्षीस पात्र आहेत त्यांना, त्यांच्या पालकांना, गुरुजनांना, त्यांच्या शाळा प्रमुखांना विनंती करतो, हटले की इन्व्हाइट करतो आहे. खूप छानपैकी कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे. आणि त्या यशाचे, त्या असणाऱ्या आनंद सोहळ्याचे क्षण आणि साक्षीदार आपण अख्खा महाराष्ट्र, विश्व असणार आहे. एवढ्या ठिकाणी हार्टली इन्व्हाइट करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.